एका वर्षामध्ये काय असा महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे आणि मुख्यमंत्री अजित पवारांना मिळणार आहे? मी भक्त म्हणून माझं साकडं पांडुरंगाला घालण्याचा मला अधिकार आहे. मी पांडुरंगाच्या चरणी जो कोणी जातो तो आता हे शेतकरी वर्ग आहे. हे काय मागतायत की बाबा आबादानी होऊ दे, ओला दुष्काळ पडू देऊ नको, सुका दुष्काळही पडू देऊ नको. तसं मी पण माझं साकडं घातलं आहे. आता राजकीय दृष्टिकोनातून साकडं घालताना मी माझ्या नेत्यांनी महाराष्ट्राचं सारथ्य करावं आणि त्यांनी पांडुरंगाची शासकीय महापूजा करावी एवढं मागणं मागितलं असेल तर पांडुरंग तो ऐकेल. आता काय उलथापालथ होईल हे शेवटी मर्जी पांडुरंगाची. आता बघा कसं आहे की कोणी काय बोलावं, कोणी काय ट्विटर वार करावा. भाऊ भाऊ एकत्र राहिले पाहिजे हा तर हिंदू धर्माचा संस्कार आहे. म्हणजे भरत नावाचा सावत्र भाऊ राम ज्यावेळेस अयोध्येत जातो त्यावेळेस नंदीग्रामला रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन तिथे तो गादी चालवतो. हे जर हिंदू धर्मातलं सहिष्णुतेचं उदाहरण असेल तर हिंदू धर्म खतरे में है म्हणणारे माननीय मंत्री नितेश राणे साहेब यांनी आपल्या थोरल्या भावाचं तरी ऐकावं. सख्या तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेता, रामाचं नाव घेता, जय श्रीराम म्हणता, मग बाबा रामाचा आदर्श भरतानी घेतला आणि भरत तर सावत्र भाऊ होता. ते दोघं भाऊ सावत्र असून एकत्र नांदू शकतात की मला राजपाट नको आहे. एवढाच आदर्श त्यांनी घेतला तरी हिंदू धर्माच्या बऱ्याच व्याख्या समजल्या असं आणि माझं साकडं काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे, पण तरी मी सांगतो. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी चुरशीची निवडणूक होते आहे असं दाखवलं जातं आहे, ती निवडणूक अजितदादा प्रचंड मताधिक्यानं जिंकून गोरगरिबाला कष्टकऱ्याला न्याय देण्याकरता जे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्यांच्या हाताला बळ येऊ. शासकीय महापूजा पांडुरंगाची अजितदादांच्या हस्ते पुढच्या वर्षी सपत्नीक घडो आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, या आसमानी सुलतानी संकटात न अडकता त्याला त्याची भरभरून आबादानी हो हेच साकडं आणि प्रत्येकाच्या परिवाराला पांडुरंगाने सुखासमाधानानं आशीर्वाद द्यावा आणि या महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ नये हे साकडं मी पांडुरंगाला घातलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.